सिंह राशीवाल्यांनो, आजचा हा संदेश ऐकण्याआधी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. साधं भविष्य नाही, हे आहे नियतीचा थेट इशारा. जर तुम्हाला गेल्या काही दिवसापासून अस्वस्थता वाटत असेल, रात्री झोप लागत नसेल, मनात एक अनामिका भीती, प्रश्न आणि विचारांची गर्दी होत असेल, तर समजून जा, हीच वेळ होती जेव्हा सत्य उघड होणार होतं. आज तुम्हाला उघड करणार आहे ते 10 सत्य. बाकीचे लोक ऐकून घाबरतील, काहींच्या डोळ्यात पाणी येईल आणि काहींची तर झोपच उघडेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या गुरुदत्त या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. आता पहा मंडळी, सिंह राशीवाल्यांसाठी मी जे काही संकेत सांगणार आहे त्यातला पहिला संकेत आहे, सिंह राशीवाल्यांनो, ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, जिला तुम्ही आपलं मानलं, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे वेगळाच खेळ खेळत होती. हे सत्य लवकरच उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होईल, एखाद्या बोलण्यातून, मॅसेजमधून किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे. त्या क्षणी मन हादरलेलं, पण लक्षात ठेवा, हे नुकसान नाही, हे संरक्षण आहे. देव तुमच्यापासून चुकीचे लोक दूर करत आहे, जेणेकरून पुढचा मोठा बदल कोणतेही अडथळेविना घडू शकेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका, शांत राहा, कारण आज उघड होणारे सत्य उद्या तुमच्या विजयाचं कारण ठरेल. आता बाकीचा क्रमांक 2 आहे, म्हणजेच की 2 नंबर आहे, अडकलेले नशीब. अचानक फिरणारं सिंह राशीवाल्यांनो, ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत होतात, नोकरी, पैसा, व्यवसाय किंवा एखादं महत्त्वाचं काम, ते सगळं जणू अडकून पडलं होतं. प्रयत्न होते, मेहनत होती, पण फळ मिळत नव्हतं. आता ग्रहांची चाल बदलत आहे. अचानक एक बातमी, एक फोन कॉल किंवा एक छोटा निर्णय तुमचं संपूर्ण चित्र बदलू शकतो. जे मे महिन्यामध्ये झालं नाही ते काही दिवसात घडेल. पण इथे एक इशारा आहे, हा बदल अहंकारासाठी नाही तर शहाणपणासाठी आहे. घाई केली, लोभ केला तर मिळालेलं पुन्हा हातातून जाऊ शकतं. संयम ठेवा, देवावर विश्वास ठेवा, कारण हे नशिबाचे वळण तुमच्यासाठी नव्या अध्यायाची सुरुवात आहे. आता पहा मंडळी, 3 क्रमांक, दुर्लक्षित टॅलेंट अचानक प्रकाशात येणारे सिंह राशीवाल्यांनो, आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या मनाला खोलवर भिडेल, कारण ही भविष्यवाणी तुमच्या त्या बाजू विषयी आहे जिची किंमत तुम्ही स्वतःसुद्धा कधी कधी विसरून गेलात. तुमच्या एका असामान्य टॅलेंट आहे. तुमची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. सामान्य पहा मंडळी, समस्या सोडवण्याची ताकद वेगळी आहे. सामान्य लोकांपेक्षा वेगळी तुमच्यामध्ये एक नवीन ताकद आहे. जसे की समस्या सोडवण्याची ताकद तुमच्यामध्ये वेगळी आहे आणि लोक जे पाहू शकत नाहीत ते पाहण्याची दृष्टी तुम्हाला लाभली आहे. पण दुर्दैव असं की हेच टॅलेंट इतके दिवस दुर्लक्षित राहिलं. कधी घरच्यांनी समजून घेतलं नाही, कधी समाजाने तुम्हाला ठरवलं, तर कधी कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना गांभीर्याने घेतल्या नाही. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत गेला. मी खरंच काही करू शकतो का? माझ्याकडून काही होणार नाही का? हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच अनेकदा विचारला. पण सिंह राशीवाल्यांनो, लक्षात ठेवा, देव कधीही खरं टॅलेंट वाया जाऊ देत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. आता ती वेळ आली आहे. अचानक परिस्थिती अशी निर्माण होईल जिथे तुमचं कौशल्य समोर येणं अपरिहार्य ठरेल. कदाचित एखाद्या प्रोजेक्टमध्ये, एखाद्या सार्वजनिक मंचावर किंवा एखाद्या संकटाच्या क्षणी तुमचाच उपाय सर्वांना मार्ग दाखवेल. त्या क्षणी लोकांना जाणवेल, ज्याला आपण दुर्लक्षित केलं तोच आज आपल्याला वाचवत आहे. ज्यांनी कधी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता तेच आता तुमचं मत ऐकायला उत्सुक असतील. हा बदल तुमच्यासाठी फक्त यश घेऊन येणार नाही तर आत्मसन्मानही परत देईल. पण इथे एक महत्त्वाचा इशारा आहे, यश मिळाले की अहंकार येऊ देऊ नका, कारण सिंह राशीचा खरा राजयोग नम्रतेत आहे, शहाणपणात आहे आणि सातत्यात आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, मिळालेल्या संधीचा योग्य उपाय केला आणि योग्य लोकांची साथ निवडली तर टॅलेंट तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. लक्षात ठेवा,
सिंह राशीवाल्यांनो, आज दुर्लक्षित असलेले टॅलेंट उद्या तुमची ओळख बनेल. ही संधी ओळखा, कारण अशी वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. आता पहा 4 नंबर मंडळी संकेत. देवाची परीक्षा संपत आली आहे. सिंह राशीवाल्यांनो, खूप काळ तुम्ही अशा गोष्टी सहन केल्या ज्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. प्रयत्न होते, श्रद्धा होती, पण परिणाम मात्र निराशाजनकच होते. पहा मंडळी, अनेकदा मनात प्रश्न आला असेल, देव खरंच पाहतोय का? पण लक्षात ठेवा, देव उशीर करतो, अन्याय नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक शांत सहनशील क्षण त्यातून नोंदवून ठेवला आहे. ही सगळीच परीक्षा होती, तुमच्या संयमाची, तुमच्या श्रद्धेची आणि तुमच्या कर्माची. आता ही परीक्षा संपत आली आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही थांबला, ज्याच्यासाठी स्वतःला बदललं, त्या सगळ्याचं फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे. अचानक अडकलेली कामे, अडथळे होताना दिसतील, मन हलकं वाटेल आणि परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूनी वळेल. पण इथे एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. या टप्प्यावर अहंकार, राग किंवा देवावर शंका घेतली तर सगळं मिळूनही हातातून जाऊ शकतं. कारण परीक्षा संपली असली तरी सहज राहणं आवश्यक आहे. नम्र राहा आणि योग्य कर्म करत राहा, कारण आता देव फक्त पाहत नाही तर देण्याच्या तयारीत आहे. आता पहा मंडळी, 5 क्रमांक संकेत सांगते. एक निर्णय जो संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणारा. सिंह राशीवाल्यांनो, लवकरच तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला थांबून विचार करावा लागेल की हा क्षण साधा नसेल, कारण एकाच निर्णय तुमचं पुढचं भविष्य ठरणार आहे. हा निर्णय नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा नातेसंबंधाशी संबंधित असू शकतो. पर्याय 2 असतील, एक सोपा भावनेतून घेतलेला आणि दुसरा कठीण पण बुद्धीने घेतलेला. लक्षात ठेवा, सिंह राशीचा विजय नेहमी बुद्धीच्या मार्गानेच होतो. या टप्प्यावर जुन्या चुका येतील, लोकांचा दबाव येईल, सगळे असंच करतात असं सांगितलं जाईल. पण जर तुम्ही इतरांचं ऐकलं आणि स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज दाबला तर पुन्हा एकदा संघर्ष वाढू शकतो. इथेच तुमची खरी परीक्षा आहे. जर तुम्ही धैर्याने, शांतीने आणि दीर्घकालीन विचार करून निर्णय घेतला तर हा निर्णय तुम्हाला संघर्षातून बाहेर काढून राजयोगाच्या दिशेने नेईल. आता लक्षात ठेवा, सिंह राशीवाल्यांनो, क्षणाचा मोह टाळला तर आयुष्याचे चित्र कायमचं बदलू शकतं. आता पहा 6वा संकेत. जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा उघड होणार. सिंह राशीवाल्यांना, तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी कायम तुमच्या आसपास राहिली, सल्ला दिला, साथ दिल्यासारखं भासवलं, पण मनात मात्र वेगळाच हेतू ठेवला होता. लवकरच तिचा खरा स्वभाव तुमच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होईल, एखाद्या छोट्या घटनेतून, एका वाक्यातून किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून. पण त्या क्षणी तुम्हाला धक्का बसेल, मन दुखेल, पण लक्षात ठेवा, सत्य कधीच उशिरा उघड होत नाही. सिंह राशीवाल्यांनो, तुमची मोठी कमजोरी म्हणजे तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवता आणि हाच विश्वास काही लोकांनी तुमच्या विरुद्ध वापरला. पण आता देव स्वतः हस्तक्षेप करत आहे आणि चुकीच्या लोकांना तुमच्या मार्गातून दूर करत आहे. या टप्प्यावर वाद घालू नका, स्पष्टीकरण देण्यात ऊर्जा घालू नका. शांतपणे अंतर ठेवा, कारण जे निघून जातात तेच तुमचं ओझं हलकं करतात. लक्षात ठेवा मंडळी, हा खुलासा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही तर पुढच्या मोठ्या यशासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी आहे. आता क्रमांक नंबर 7 संकेत. अचानक मिळणारी मोठी संधी, पण सावध राहा. मंडळी, हा 7वा संकेत तुमच्यासाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. सिंह राशीवाल्यांनो, लवकरच तुमच्या आयुष्यात अशी एक संधी येणार आहे जी अनपेक्षित केली नसेल. नोकरीत बदल, उत्पन्नती, नवीन प्रोजेक्ट, व्यवसायाची ऑफर किंवा आर्थिक लाभाचा मार्ग अचानक उघडू शकतो. ही संधी इतकी आकर्षक असेल की लगेच हो म्हणावंसं वाटेल, पण इथेच सावधगिरी आवश्यक आहे, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसतं. काही ऑफर्स फक्त तुमची बुद्धी, संयम आणि निर्णय क्षमता तपासण्यासाठी येतात. सिंह राशीवाल्यांनो, तुमचा स्वभाव आहे मोठा विचार करण्याचा, पण यावेळी लहान तपशील दुर्लक्ष केला तर नुकसान होऊ शकतं. कागदपत्र, अटी, शब्द सगळं नीट तपासा. जर घाई आणि लोभ किंवा हीच शेवटची संधी असा विचार केला तर मिळालेलं पुन्हा निसटू शकतं. पण जर शांत राहून अनुभव आणि बुद्धी वापरून निर्णय घेतला तरच संधीचं तुमचं आयुष्य स्थिराकडे नेईल. लक्षात ठेवा, देव संधी देतो
पण शहाणपणा तुमच्याकडे अपेक्षित असतं. आता भावित क्रमांक 8 आहे. 8वा संकेत, प्रेमात धोकादायक खुलासा. सत्य टाळता येणार नाही. सिंह राशीवाल्यांनो, प्रेमाच्या बाबतीत तुम्ही नेहमी मनापासून दिलं, स्वतःला मागे ठेवलं, समोरच्याच्या आनंदासाठी तडजोड केली. पण आता प्रेमाचं खरं रूप तुमच्यासमोर उघड होणार आहे. ज्या व्यक्तीशी तुमचं मन जोडलं आहे ती खरंच तुमच्यासोबत भविष्य पाहते का, की फक्त सोयीसाठी थांबली आहे, हे सतत स्पष्टपणे समोर येईल. हा खुलासा सुखदेही असू शकतो आणि वेदनादायकही. काही सिंह राशीवाल्यांसाठी जुनं नातं संपण्याची शक्यता आहे, कारण जिथे आदर नाही तिथे प्रेम टिकत नाही. पण लक्षात ठेवा, जे तुटतं तेच नव्या सुरुवातीचं दार उघडून येतं. तर काहींसाठी हा काळ नवीन प्रेम घेऊन येईल, असं प्रेम जे समजून घेईन, जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. भावनेत निर्णय घेऊ नका, सत्य स्वीकारा, स्वतःची किंमत ओळखा, कारण सिंह राशीवाल्यांना तुम्ही प्रेमासाठी बनलेले आहात, दुःखासाठी नाही. आता पहा 9वा संकेत आहे. हरवलेला आत्मविश्वास परत येणारा. सिंह राशीवाल्यांनो, कधी काळी तुम्ही खूप मजबूत होतात, निर्णय ठाम होते, स्वतःवर विश्वास होता, पण सततच्या अपयशाने, लोकांच्या टोमण्याने आणि जवळच्या वागणुकीने तो आत्मविश्वास हळूहळू ढासळत गेला. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागलात, मी खरंच योग्य आहे का, माझ्यात तर काही कमी नाही ना. पण हे सत्य आहे की कमतरता तुमच्यात नव्हती तर परिस्थितीत होती. आता एक अशी घटना घडणार आहे जी तुमचं डोकं पुन्हा उंच करेल. एखादं यश, एखादं कौतुक किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला पुन्हा तुमची किंमत जाणून देईल. हा क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असेल. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केलं, ज्यांनी कमी लेखलं, त्यांच्याच समोर तुमचं आत्मभान परत येईल. आणि सर्वात महत्त्वाचं, यावेळी तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करायची गरज देखील पडणार नाही. लक्षात ठेवा, सिंह राशीवाल्यांना आत्मविश्वास परत आला की नशीबही तुमच्या बाजूने वळत आहे. संकेत 10, राजयोगाची चाल, अंतिम इशारा आणि सुवर्ण संधी. सिंह राशीवाल्यांनो, हा काळ साधा नाही. ग्रहांची स्थिती, घटनेची मालिका आणि सतत मिळणारे संकेत एकच गोष्ट सांगत आहेत, तुमच्यासाठी राजयोगाची चाल लागली आहे. खूप काळ तुम्ही खूप संघर्ष केला, पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. मानप्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य आणि स्वतःची ओळख यांच्या दारातून तुम्ही उभे आहात. पण लक्षात ठेवा, राजयोग प्रत्येकाला मिळतो, पण प्रत्येकाला झेपत नाही. हा काळ तुमची परीक्षा घेणार आहे. अहंकार वाढला आणि चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला की देवाला विसरलात तर मिळालेली संधी हातातून निसटू शकते, कारण जितकं वर जातात तितकी जबाबदारी वाढते. आणि जर तुम्ही नम्र राहिलात, योग्य संगत निवडली आणि मिळालेल्या यशाचा सदुपयोग केला, तर हा राजयोग तुमच्या आयुष्याचा कायमचा बदलू शकतो. लक्षात ठेवा, सिंह राशीवाल्यांना देव देतो पण तो पाहतही असतो. ही अंतिम संधी ओळखा, कारण आता नशीब तुमच्याकडे पाहत आहे. सिंह राशीवाल्यांना आज ऐकलेली ही व्हिडिओ नव्हता तर नियतीचा थेट हाक ज्यांना समजून घ्यायचा होता, त्यांच्या मनात आजही काहीतरी हल्लं असेल. लक्षात ठेवा, जे तुटलं ते तुमच्यापासून दूर व्हायचं होतं. जे उघड झालं ते तुमचं संरक्षण होतं आणि जे येत आहे ते तुमच्या ध्येयाचं फळ आहे. आता मागे वळून पाहू नका. जुने अपमान, जुने दुःख यांना मनात जागा देऊ नका, कारण पुढचा काळ तुमच्या निर्णयावर ठरणार आहे. शांत राहा, नम्र राहा आणि देवावर विश्वास ठेवा, कारण सिंह राशीवाल्यांना तुमची वेळ सुरू झाली आहे. हा संदेश मनात साठवा, योग्य वेळ आठवा आणि योग्य पाऊल उचला, कारण नशीब दरवाजा ठोकत नाही, ते फक्त एकच संकेत देतं. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमची सिंह रास आहे की नाही हे देखील कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.